12 seconds later. मित्रांनो, आपण तुम्हाला बोललो होतो, आपण तुम्हाला काही डोंगरामधले ते भव्य ठिकाण दाखवणार आहोत. पण सध्या आपण बघा कुठून चाललेलो आहोत. मित्रांनो, अजूनही तुम्हाला काय दाखवणार आहोत. आपण बघू शकता गाईस, माझा जोडीदार हे दुसरा. यांना एक्सप्लोरेशन करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, त्यांना फक्त हिंडण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर मित्रांनो, एकाच लाईनीमध्ये कमीत कमी 6-7 असे शंकराची पिंड असणारी जागा ती तुम्हाला आज आपण दाखवत आहोत. दर एका पिंडीचा वेगवेगळा अर्थ आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, इथून असा भव्य नजारा आहे. मित्रांनो, तर आपण आहे ना आता तुम्हाला ना वरचं एक्सप्लोरेशन करून दाखवणार आहोत, जिथं सीताची नाणी असं सुद्धा म्हणतात ते. तिथं जाण्याचा मार्ग खूपच कठीण आहे, पण आपण तुमच्यासाठी तिथपर्यंत जाणार आहे. आता सध्या आपल्यासोबत कोणी येत नाही असं वाटते, तरी पण बोलावून बघतो, सोबत असलेलं बरं आहे. अरे चला. मित्रांनो बघू शकता कोणीच येत नाही, पण आपण तुमच्यासाठी पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला पण भीती वाटत आहे. मित्रांनो, इथून जर का पाय घसरला तर डायरेक्ट देवाची भेट, बाकी विशेष नाही. मित्रांनो बघू शकता, लांब लांबपर्यंत मित्रांनो मग ही दरीच आहे. तर सध्या आपण त्या ठिकाणाच्या खूपच जवळ आहे. आपण तुम्हाला दाखवूयात. मित्रांनो, या ठिकाणाला सीताची नाणी असे देखील म्हणतात. तर मित्रांनो, आपण बघू शकता खूपच जवळ आहे दरीच्या. आपण तुमच्यासाठी इथं उभं राहून एक्सप्लोर करतोय. हे जे भव्य ठिकाण तुम्ही बघताय हे खरंच खूप निसर्गरम्य आहे, पण इतक्या जवळ उभं राहून मला सुद्धा थरकाप होतोय. चला आपण आज जाऊया. मित्रांनो बघू शकता, खूपच कमी उंचीची अशी नाणी आहे. खूपच कमी उंचीची अशी नाणी आहे. तुम्ही बघू शकता, भव्य असं इथे एक मंदिर आहे. इथं अशी जागा बघू शकता. इथून जे दिसणार निसर्ग आहे बघू शकता मित्रांनो. इथालची देखील स्वच्छता ठेवली जाते.
मित्रांनो, या ठिकाणामध्ये इथे सीताची नाणी असे म्हणत होते. सध्या ती आता तशी राहिलेली नाहीये, पण आपण एक्सप्लोर करू शकतो हिला. हिची हाईट जास्त काही नाहीये, माझ्या हाईट एवढीच आहे, आपण बघू शकता. सध्या आपण आता बाहेरून हिला एक्सप्लोर करू थोडंफार. हिला खूप असं कठीण याच्यात बनवलेलं आहे, बघू शकता. मी अशा ठिकाणी काही बनवणं म्हणजे खूपच कठीण असं आपण समजू शकतो, पण इथं असं काही काम करणं म्हणजे खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. पण सध्या तुम्ही बघू शकता, म्हणजे इथं असं एवढं मोठं दगड फोडून जर इथं काय बनवण्यात आलं असेल तर त्या कारिगरांना आपण सलाम केला पाहिजे. सध्या जाऊयात आपण आपल्या मित्रांजवळ. A few moments later. सगळ्यात शेवटचं ठिकाण आहे ना वैभव, तर आपण हे सगळे ठिकाण एक्सप्लोर केलेत. फक्त आता हे सगळ्यात शेवटचं ठिकाण राहिलेलं आहे, ते पण आपण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहोत. तर मित्रांनो, चला जाऊयात त्या ठिकाणाजवळ. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, काय भानुडी होय कॅमेरामॅन आहे काय हे काय आता नको सांगाय मला हे आधीच मला थोडं सांगितलं ना म्हणून मित्रांनो, मी माझ्या या 2 मित्रांसोबत हे ठिकाण एक्सप्लोर करत आहे. मित्रांनो, मी इतकं चकित होत आहे, सारखं मला कळत नाहीये या ठिकाणाच्या जवळपास अशी किती मंदिरं बांधलेली आहेत. आपण जिथं बघावं तिथं आपल्याला देवाचं एक ना एक ठिकाण मिळत आहे. मित्रांनो, शेवटचा अंतिम पडाव आहे. मित्रांनो, इथं पावसाळ्याच्या वातावरणामध्ये खूपच भव्य असं वातावरण निर्माण होतं. आता सध्या तसं वातावरण नाही आहे, परंतु जर तुम्हाला पावसाळ्यातलं पण जर वातावरण इथलचं बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण तो पण एक ब्लॉग शूट करूया. आता आपण तुम्हाला याच्या मागून एक व्ह्यू दिसतो, तिकडे घेऊन जाणार आहोत. मित्रांनो, बघू शकता तुमच्यासाठी काय काय करावं लागत आहे. तर मित्रांनो, आपण आलोय कुठे हे तुम्हाला लगेच कळेल. आपण बघू शकता आपण सध्या कुठं आहोत. दीपक, तर आपला मित्र कुठं आहे तुम्ही बघतच असाल. मित्रांनो, इथं खूपच भीती वाटत आहे. रॅम्प वॉक केल्यासारखं पण खालीच उतरतो, इतकं हे काहीच नाही. मित्रांनो, इथं टुरिस्ट प्लेस म्हणून खरंच खूप चांगली जागा आहे. आपण नक्की इथं येऊन एकदा भेट द्यावा, मी तुम्हाला खरं सांगतो. बघू शकता आता तो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि असंच अजून काही टेम्पल, अजून काही ठिकाणं. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अँड सबस्क्राईब करणं भाई.